महापालिका निवडणुका चालू असताना काही उमेदवार 68 ते 70 जवळजवळ बिनविरोध निवडून आले. या निवडीवर मनसेसहित सर्व पक्षांनी आक्षेप नोंदवला होता. पण आता अशी बातमी समोर येते की कायद्यातच तशी तरतूद नाही आहे. कायदा सांगतो की ज्या ठिकाणी एक उमेदवार असेल त्या ठिकाणी त्याला बिनविरोध घोषित करण्यात येऊ शकतं, कारण नोटा हा प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकत नाही. नोटाचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा 2, 3, 4 उमेदवार रिंगणात असतील, त्यावेळेस नोटाची मतं ही विचारात घेतली जातात, अन्यथा नाही. या सबबीखाली या नगरसेवकांची निवडणूक पुन्हा होणार नाही. म्हणजे ज्या उमेदवारांना धाकदपटशा दाखवून, दबाव आणून, त्यांचं अपहरण करून, त्यांना डांबून, वेळप्रसंगी 5-5 कोटीला विकत घेऊन जे उमेदवार खरेदी केले आणि त्यांचे अर्ज माघारी घ्यायला लावले, ती निवडणूक आता महायुती म्हणजेच भाजपा आणि शिवसेना यांनी जिंकल्यात जमाय. कारण एकट्या भाजपाचे 44 आणि एकनाथ शिंदेंचे 18 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. तेव्हा आता त्यांना कसलाही धोका उरलेला नाही. तेव्हा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की स्वायत्त संस्थासुद्धा जनतेच्या मनाप्रमाणे किंवा विरोधकाच्या मनाप्रमाणे एकही न्याय देत नाही असं म्हणावं लागेल. कारण लोकशाहीची पाळंमुळं कुजायला लागली की काय, लोकशाही संपणार आणि हुकुमशाहीचा उदय होतोय की काय, अशीच आता चाहूल लागत आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? आता या 68-70 नगरसेवकांची निवडणूक तर होणारच नाही.